महिला कुस्तीपटूंनी केलेले गंभीर लैंगिक छळाचे आरोप. देशातील ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडू रस्त्यावर उतरल्या. जंतर मंतरवर महिनोन-महिने आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला. चार्जशीट दाखल झाली आणि तब्बल 3 वर्षांच्या सुनावणीनंतर आज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने माजी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केलंय. मात्र हा निकाल नेमका कशामुळे आला? महिला कुस्तीपटूंनी नेमके कोणते आरोप केले होते? सरकारवर एवढा दबाव का आला होता? सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा का लागला? आणि आता न्यायालयाने कोणत्या कारणांमुळे ब्रिजभूषण यांना दिलासा दिलाय? हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला आता मी सांगणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने माजी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग तसंच माजी WFI अधिकारी विनोद तोमर यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा विचार करून हा निर्णय घेतलाय. निकालानंतर बचाव पक्षाने सांगितलं की उपस्थित साक्षी, कथन आणि घटनांमध्ये विसंगती, विरोधाभास आणि मोठा विलंब असल्याचा न्यायालयाच्या निदर्शनास आलं. निर्णयानंतर ब्रिजभूषण शरण सिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, आजचा दिवस आनंदाचा आहे. जर माझ्या विरोधातली एकही आरोप सिद्ध झाला असता तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या लायकीचा राहिलो नसतो. मला न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास होता. मी कधीच स्वतःला दोषी मानलं नाही आणि माझ्या विरोधातले आरोप हा एक कट होता असं त्यांनी म्हटलं. पण मग या निकालामागची संपूर्ण कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला सुमारे 3 वर्ष मागे जावं लागेल. त्याआधी सांगते ब्रिजभूषण सिंग कोण आहेत ते. भारतीय राजकारणात ब्रिजभूषण शरण सिंग हे एक मोठं नाव मानलं जातं. उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून ते अनेक वेळा खासदार झाले. याशिवाय ते अनेक वर्ष भारतीय कुस्ती महासंघ अर्थात रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच WFI चे अध्यक्ष सुद्धा होते. भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, निवड प्रक्रिया, प्रशिक्षण शिबिरं आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये WFI ची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच महासंघाचा अध्यक्ष हा भारतीय कुस्तीमध्ये अत्यंत प्रभावशाली पद मानला जातो. आता जानेवारी 2023 एका दिवशी अचानक देशभरातील प्रसिद्ध महिला आणि पुरुष कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाला बसले. या आंदोलनाचं नेतृत्व करत होत्या ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या विनेश फोगाट आणि ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया. सुरुवातीला बरेच जणांना वाटलं की खेळाडू एखाद्या क्रीडा धोरणाविरोधात आंदोलन करतायत. पण काही तासातच देशाला एक मोठा धक्का बसला. कारण या खेळाडूंनी थेट भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. पण ब्रिजभूषण शरण सिंग यांनी अगदी सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळून लावले होते. तक्रारींमध्ये महिला कुस्तीपटूंनी असा आरोप केला होता की काही खेळाडूंना स्पर्धांमध्ये संधी, मदत किंवा पाठिंबा देण्यासाठी त्या बदल्यात कथितपणे लैंगिक संबंधाची मागणी करण्यात आली होती. काहींनी आरोप केला की प्रशिक्षण शिबिरांमध्ये किंवा स्पर्धेच्या वेळेला त्यांच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवरती अयोग्य स्पर्श करण्यात आला. काही तक्रारींमध्ये स्टॉकिंग, धमकावणं आणि मानसिक दबाव आणल्याचाही उल्लेख होता. या कथित घटना भारत आणि परदेशातील विविध स्पर्धा दरम्यान 2012 ते 2022 या कालावधीत घडल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. आता प्रश्न असा आहे की जर इतके गंभीर आरोप झाले होते तर पोलिसांनी लगेच FIR का नाही दाखल केला? महिला कुस्तीपटूंना थेट सर्वोच्च न्यायालयात जावं का लागलं? आणि हा विषय इतका मोठा कसा बनला? 2023 मध्ये आंदोलन वाढत असताना तत्कालीन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक खेळाडूंची भेट घेतली होती. यानंतर केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी देखरेख समिती स्थापन केली होती. या समितीचं अध्यक्षपद महान बॉक्सर MS मेरी कॉम यांच्याकडे देण्यात आलं. समितीला आरोपांची चौकशी करून अहवाल देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळेला आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं. मात्र काही महिन्यांनंतर खेळाडूंनी आरोप केला की चौकशीबाबत कोणताही ठोस कारवाई होत नाहीये आणि यामुळेच आंदोलन पुन्हा सुरू झालं.
हे संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरला. महिला कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्याचा दावा केला, मात्र FIR दाखल नाही झाली. यामुळे त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावलं. आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी सांगितलं की गंभीर स्वरूपाचे आरोप असूनही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. यावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर FIR दाखल केली. आता यातील एक FIR होती 6 प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीविरोधात, तर दुसरी FIR होती एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरती. आता अल्पवयीन मुलीच्या तक्रारीमुळे बृजभूषण शरण सिंग यांच्यावर POSCO म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता हा आरोप अत्यंत गंभीर मानला जातो, कारण POSCO कायद्यातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेची तरतूद आणखीन कठोर असते. मात्र त्यानंतर या अल्पवयीन मुलींच्या वडिलांनी आपला जबाब बदलायचा समोर आलं. यानंतर POSCO प्रकरण हे बंद करण्यात आलं आणि यामुळे केवळ प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारी विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. FIR दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक महिने तपास केला. तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यात आले, साक्षीदारांची चौकशी झाली, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर कागदपत्रांची सुद्धा तपासणी झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले आणि आता पुढे नियमित सुनावणी सुरू झाली. मात्र आज आलेल्या निकालात न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कुस्तीपटूंच्या पक्षाने न्यायालयात सांगितलं की महिला कुस्तीपटूंना एकमेकांपासून स्वतंत्रपणे केलेल्या तक्रारींमध्ये समान स्वरूपाचे आरोप आहेत. या महिलांनी आपल्याबरोबर घडलेल्या कथित घटनांची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की या साक्षी आणि उपलब्ध पुराव्यांची लक्षात घेऊन आरोपांवरती कारवाई करण्यात यावी. तर दुसरीकडे बृजभूषण शरण सिंग यांच्या वकिलांनी सुरुवातीपासूनच आरोप फेटाळले. त्यांनी न्यायालयात असा दावा केला की हे आरोप राजकीय आणि वैयक्तिक हेतूने करण्यात आले होते. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींचा विचार करून कायद्यानुसार दोष सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली खात्री निर्माण होत नसल्याचं नमूद केलं. आता याचा अर्थ असा नाही की न्यायालयाने प्रत्येक आरोप हा खोटा असल्याचं घोषित केलंय. ही गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आरोप झाले आणि आरोप न्यायालयात सिद्ध झाले या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आजच्या निकालात न्यायालयाने दुसऱ्या मुद्द्यावरती निर्णय दिलाय. न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं असलं तरी कायदेशीरदृष्ट्या कुस्तीपटूंकडे उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आता ते पुढे अपील करणार की नाही हे येत्या काही महिन्यात आपल्याला स्पष्ट होईलच. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भारतातील क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंची सुरक्षितता, तक्रार निवारण व्यवस्था आणि क्रीडा महासंघाच्या उत्तरदायित्वाबाबत सुरू झालेली चर्चा या पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला याबाबत काय वाटतं? न्यायालयाच्या या निकालाकडे तुम्ही कसं पाहताय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.